पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। 84 लक्ष योनी ती कांडा पेरा सांदणी वाढे प्रतिदिनी बाळक हे। जगतरूपी बाळ कसं निर्माण झालं याचं वर्णन चाललेलं आहे। चालू श्लोकातली ही 107 नंबरची ओवी। बाळाची रचना कशी झाली ते मागे आपण पाहत आलो। एकंदरीत ह्या जगतामध्ये ज्या काही सांगितलेल्या आता वरती सांगितलेल्या 4 खाणी आहेत त्यांच्या सगळ्यांचं पाहिलं तर 84 लक्ष योनी आहेत, म्हणजे तितके प्रकार आहेत। हे सगळं ह्या जगतरूपी बाळाचं हाताची बोटं, त्याचे पेरे, शरीराच्या ठिकाणी असलेल्या हाताला पायाला जे सांधे आहेत ते सांधे, म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या योनी या जगतरूपी बाळाच्या ठिकाणचं अशा तऱ्हेचं अवयव आहे। नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी नीच नवेन। आणि मग हे जे काही आहेत निर्माण झालेले देह आणि त्यांचे जे काही असणारे अवयव आहेत देहाच्या ठिकाणी, हे सगळे त्या त्या देहाच्या अवयवाचं नाव म्हणजे या देहाचे जगदरूपी देहाचे बाळाचे अवयवातले असलेले म्हणजे जे अवयव आहेत ते अलंकार आहेत। कसं झालं की जसं 84 लक्ष योनीमध्ये अनेक प्रकारचे जे देह आहेत त्या देहाच्या ठिकाणी असलेले जे अवयव आहेत त्या अवयवाला आपलं नाव असतं का नाही, ह्याला हात म्हणतात, ह्याला पाय म्हणतात, तसं हे सगळे अवयव म्हणजे जगतरूपी बाळाच्या अंगावर घातलेले अलंकार आहेत। आणि हे बाळ पुन्हा जन्माला आल्यावर कसं वाढतं तर मोहरूपी स्तन त्याला प्यायला दिलं जातं। बाळ जन्माला आल्यावर जसं आईच्या दुधालाच पिऊन मोठं होतं तसं ही असणारी काय आहे माया मोहरूपी स्तन त्याला प्यायला देते, त्यामुळे त्याच्या ठिकाणी बाळसं येतंच हे मागच्याच ओवीत आपण पाहिलं। आणि मग तसं तसं ते वाढू लागतं। सृष्टी वेगवेगळिया तिया करांगरी अंगोळिया भिन्ना भिन्न सुदलिया मुदिया तेथे। आता जे काही सृष्टीतली भिन्नता आहे म्हणजे सगळं जे काही वर्णन झालं आहे बालकाचं ते केवळ सजीवरूपी बाल ह्या जगताचं असं नाही, जे निर्जीव आहे ते सुद्धा या जगतरूपी बाळाच्या अंगच आहे। त्यात सृष्टीची जी विविधता आहे ती विविधता म्हणजेच या सगळ्या असलेल्या काय आहे की बाळाच्या हाताची जी बोटं आहेत त्यावर घातलेल्या अंगठ्यात ही सगळी विविधता जी आहे ते त्यावरच्या अंगठ्या घातलेल्या आहेत। हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोर थोरावली। अशा तऱ्हेनं हे जगतरूपी एकुलते एकच बाळ आहे, तिला दुसरं काही तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिलेला नाही, एकटंच आहे। आणि ते बाळ कसं आहे तर चर आणि अचर सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारचं आहे। अशा तऱ्हेच्या बाळाला जन्माला घालून ही माया आपलं काय आहे थोर असं जे असलेलं स्वरूप ते दाखवते। पै ब्रह्मा प्रातःकाळू विष्णू तो मध्यान्न वेळू सदाशिव सायंकाळू बाळा यया। ते जगत जसं निर्माण झालं उदयाला येऊ लागलं की जसं आपल्याला सूर्य उगवला की काही काळ आपण त्याला प्रातःकाळ म्हणतो, सकाळ म्हणतो, त्याच्यानंतर
पुन्हा दुपारची वेळ झाली म्हणजे दुपार म्हणतो, संध्याकाळच्या वेळेला सायंकाळ म्हणतो. तसं जगत उदयाला येऊ लागलं की तो जो काय आहे ते या संपूर्ण जगतरूपी बाळाचा प्रातःकाळ आहे. आणि त्या प्रातःकाळाचं नाव कोण आहे? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव ह्या जगतातलंच बाळ आहे. आणि ते जे काही निर्माण होऊ लागलं त्याची जी असण्याची स्थिती आहे ते म्हणजे प्रातःकाळ आहे. आणि जगताचा जोपर्यंत आहेपणा आहे, जगत जोपर्यंत आहेच तोपर्यंत तो विष्णूचा काळ आहे, म्हणून त्याला मध्यान्ह म्हणलं. मध्यान्ह काळात विष्णू आहेत. म्हणजे जगताच्या आहेपणाला, जगताच्या प्रतिपालनाला कोणाचं काम आहे? महाविष्णूचं. आणि जेव्हा जगताचा सगळा आता ढाळ लागतो, संपायची वेळ येते, प्रळय काळाची वेळ येते, तेव्हा त्या ठिकाणी सदाशिव म्हणजे हे जे काही आहेत महादेव, त्यांचा तो काळ सुरू झाला. अर्थात उदय काळाला ब्रह्मदेव आहेत, मध्यान्ह काळाला महाविष्णू आहेत, आणि संध्याकाळचा म्हणजे प्रळय काळाच्या वेळेला सदाशिव असा या जगतरूपी बाळाचा एक एक काळ आहे. महाप्रळयसे जे खिळवून आले निधीजे, विषमज्ञाने उमजे कल्पोदयी. तेव्हा एकंदरीत हे सगळं जे काही आहे बाळ, ते महाप्रळय जेव्हा होतो तेव्हा जे जे काही ह्याचं इथं सगळ्याचं एक पण होतं. म्हणजे सगळं काय आहे? एकत्र होतं. जे जे काही असेल त्याचं त्याच्यात विघटन होत शेवटी काय आहे की तिथं जे काही आहे ते विषमज्ञान आहे. म्हणजे जे काही असतील ज्याचे त्याचे वासना, त्या वासनेचं तिथं स्वतःचं गाठोडं ठेवून देऊन तेवढं सगळं काय करतं, ह्या जगतरूपी बाळामध्ये जे निर्माण झालेले होते आत्तापर्यंत 4 योनीमधले 84 लक्षमधले, हे सगळं आपलं तिथं ठेवून राहतात. आणि पुन्हा त्याच प्रकारे ते सगळे कल्पोदयी म्हणजे बाहेर येतात. जसं उन्हाळ्यामध्ये सगळीकडं ऊन पडलं म्हणजे जे काही गवत उगवलं होतं अनेक प्रकारचं, त्या सगळ्या गवताचं बियाणं मातीमध्ये काय होतं? लोप पावतं. आता हे कशाचं आहे म्हणायला सुद्धा वर राहिलं नाही. आणि पाऊस पडला की सगळे अंकुर बाहेर येतात. तसं या ठिकाणी जे काही ज्याचं बियाणं आहे त्या गवताचे जसे अंकुर यावेत, तसं जे काही ह्यांच्या ठिकाणी विषमज्ञानानं सांभाळून ठेवलेलं आहे ते सगळं त्या ठिकाणी बाहेर यायला लागतं. अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी, युगानवृत्तीची करी चोज पावले. अशा तऱ्हेनं पाहायला गेलं तर हे जगतच आहे, पण हे तसं पाहायला गेलं तर मिथ्याच आहे. पण हे जे काही जगत आहे ह्याची वाटचाल कशी पहा तर कृतयुगात आहे, त्रेतायुगात आहे, द्वापार युगात आहे, कलियुगात आहे. म्हणजे युगानुवृत्तीची अनेक जी काही युग आहेत, आणि नुसते नाहीत आवृत्ती, म्हणजे पुन्हा पुन्हा त्या युगांची आवृत्ती पुढं होत जाते. संकल्पू ययाचा इष्टू, अहंकारू विनटू, ऐसिया होयतई जई, होयतई शेवटू ज्ञाने यया. एकंदरीत हे सगळं जे काही आहे बाळ, याच्या ठिकाणी काय अनेक संकल्प आहेत, आणि संकल्प घेतच ह्याची सगळी वाढ होत असते. या संकल्पाला दुजोरा द्यायला, संकल्पाची वाढ करायला, जसं एका बाळाला दुसरं बाळ खेळायला असलं म्हणजे बरं असतं, तसं ह्या संकल्पाला सुद्धा दुसरा खेळगडी कोण आहे? तर अहंकार आहे. कारण संकल्प धारण करणारा अहंकार, मनुष्य काय आहे? बसले म्हणजे आता यावर्षी आम्ही हे करणार आहे, आम्ही ते आता पुढच्या 6 महिन्यात ते करणार आहे, हे संकल्पच बोलून दाखवतात ना. मग नुसता बोलून दाखवतो का मी करणार आहे म्हणतो? तर मी करणार आहे म्हणजे अहंकार त्या संकल्पाच्या जोडीला असतोच. असे हे दोघं जण, आणि मग हे सगळं वाढत जातं. यांचा शेवट कसा होईल, म्हणजे शेवटी हे सगळं जगत कसं झालं दाखवलं, पण याचा शेवट कसं होईल तर ज्ञाने यया म्हणजे ब्रह्मज्ञानानंच होईल. जोपर्यंत अध्यास वस्तूचा आपल्या ठिकाणी काय आहे की अंमल आहे, म्हणजे त्या भ्रांतीचा अंमल आहे,
तोवर आपण त्या अध्यास वस्तूच्या भ्रांतीच्या ताब्यातलेत. अध्यास वस्तू संपून गेली की मग काही नाही. पण कधी जाते? जसं दोरीवर सर्प दिसला, मग सर्प आहे म्हटल्यावर सर्पाचं भय उभा राहणार का नाही? मनुष्य घाबऱ्या बोलायला लागणार, थरथर अंग कापणार. आणि नंतर मात्र त्याचं जी भ्रांती, जो भ्रम झालेला आहे, म्हणजेच त्याला अध्यास म्हटलं आहे, हे कधी जाईल? जेव्हा त्याने काही आणलं हातामध्ये, बॅटरी, उजेड, आणि मग बघितलं तर अरे म्हणलं हे तर दोरीच आहे. दोरीचं ज्ञान झाल्यावर जसं अध्यास जातो, तसं ब्रह्माचं ज्ञान झाल्यावर हे जगतरूपी बाळ खोटं ठरल, शेवट होईल त्याचा. पण मग हे ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. तेव्हा आता असो हे बहुबोली, ऐसे विश्वमाया व्याली, तेत जांगू झाली माझी सत्ता. आता एकंदरीत हे सगळं तुला मांडलेलं जगदरूपी बाळ जे आहे ते आता खूप झालं ह्याचं बोलायचं. हे तर काही आहेच, पण या सगळ्या जगदरूपी म्हणजे ह्या विश्वाला जन्माला घालणारी ही कोण आहे? तर आई म्हणजे माया आहे. आणि तिला माझा संबंध सत्तेचा आला म्हणून काय झालं? तिने एवढा सगळा खेळ मांडला. माझ्या सत्तेच्या संबंधावर ही माया ह्या जगदरूपी बाळाला जन्माला घालते. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति या, तासान् ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदपिता. आता हे सगळ्या ज्या काही योनीत, ज्याला आत्ता आपण पाहिलं 84 लक्ष योनी, ह्या सगळ्या योनीची जेवढी काही शरीर आहेत, जेवढे काही देह आहेत, त्या देहाचे जे जे काही आकार आहेत, त्या आकाराला जन्माला घालणारी ही महद्रूपी महद्ब्रह्म ही माया आहे. तिच्या पोटी हे सगळे जन्माला आले. आणि हे जन्माला येण्याकरता सत्तेनं त्या ठिकाणी बीज देणारा मी पिता आहे म्हणून हे सगळं समोर आलं. पण आता या सगळ्या मांडण्या काय आहे की आणखीन कशात ते पाहू. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. एकंदरीत मागं झालेला हा 3 नंबरचा श्लोक, आता असलेला हा 4 नंबरचा श्लोक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये मागच्या ज्या श्लोकात आपण आत्ताच्यापर्यंत जे जे ऐकलेलं आहे, म्हणजे कालचं प्रवचन, परवाचं प्रवचन, ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जगत जे काही कसं निर्माण झालं ह्या मांडण्या आहेत इथं मांडलेल्या आहेत. आता त्याच्याकरता दाखवलं हे निर्माण होण्याकरता कोण कारण आहे. एक काय असतं निमित्त कारण आणि दुसरं असतं उपादान कारण. मग निमित्त कारण म्हणजे मी आहे, कारण सत्ता देतो ना मी, म्हणून मग या कारणे मी पिता. आणि उपादान करून कोण आहे तर ही मूळ प्रकृती, मूळ माया, महद्ब्रह्म माता. ही मूळ माया ह्याचं काय आहे की उपादान कारण आहे. म्हणजे जसं माती हे गाडग्याचं उपादान कारण आहे, मातीपासून गाडगं बनतं. पण आपणहून माती गाडगं बनते काय? त्याला बनवणारा असावा लागतो, तो त्याचं निमित्त कारण आहे. मग तसा इथंसुद्धा आता माझ्यामुळे हे सगळं झालं. आणि त्या सगळ्याचं बनावट करणारी कोण आहे? ही माता आहे, महद्ब्रह्म ही माता. आणि तिनं म्हणजेच माझ्या सत्तेवर मी पिता आणि ती माता, आमच्या दोघांमुळं हे जगत नावाचं अपत्य जन्माला आलं, हे बाळ जन्माला आलं. वास्तविक मागच्या श्लोकात बाळ कसं जन्माला आलं त्याचा गर्भ सांगितला. पुढं ते जन्माला आलं तर ते कसं वाढतं, मोहस्तन्य म्हणजे मोहरूपी स्तन देऊन त्या बाळाची वाढ होते, हे पुढं सांगितलं आहे. आता ते बाळ एकदा का झालं, बाहेर आलं आणि सगळं जगत म्हणून आपल्याला दिसू लागलं. आता शरीरे बहुते देखोनी न भेद हो चित्ते, जे मनबुद्ध्यादिभूते एकेच येथे. आता हे सगळं जग पाहतो, त्याच्यामध्ये कितीतरी प्रकार आहेत, एक एक योनी, कितीतरी कीटक बघितले म्हणजे कितीतरी प्रकारचे कीटक, मुंग्या बघितले म्हणजे मुंग्यांचे प्रकार, अजून कशाचे जेवढे काही योनी त्यात कितीतरी प्रकार आहेत. मनुष्यात सुद्धा कितीतरी प्रकार आहेत.
आणि हे अनादी काळापासून चालत आलेले हे सगळं जे जन्म येते तेवढी सगळी विविध शरीरं अनादी काळापासून आहेत. असं सांगतात की इतक्या काळापासून मनुष्य शरीरंसुद्धा आहेत. पण एवढी सगळी शरीरं निर्माण झालेली जरी असली तरी कोणाचं कोणासारखं नाही. म्हणजे कोणाचं भाग्यसुद्धा कोणासारखं नाही, कोणाचा स्वभाव कोणासारखा नाही, कोणाचं रूप कोणासारखं नाही. त्याच्यानंतर कोणाचं बोलणं, गळ्यातले जे आवाज आहेत ते कोणाचे एकसारखे नाहीत. याच्याशिवाय विचारशक्ती तीसुद्धा कोणाची कोणासारखी नाही, ज्याची त्याची वेगळी. हस्ताक्षरसुद्धा ज्याचं त्याचं वेगळं आहे. हे एक येत नाही. हे फक्त काय पाहिलं आपण मनुष्य योनीतच आहे. बाकीच्या योनीमध्ये यातले काही घटक आपल्याला दिसणार नाहीत. त्याचं भाग्य काय, कीटकाचं त्याचा स्वभाव काय झालं, त्याची काय आहे वाणी काय, आता ते ओरडतात एवढंच माहिती. म्हणजे मग आपल्याला कावळा ओरडला की कावळा हे कावळ्याचंच आवाज आहे म्हणून ते सारखं वाटतं. पण त्यांच्या सारखेपणा त्या आवाजाचा ध्वनीत आहे. त्यांच्यामध्ये ओरडण्यामध्ये आणखीन वेगवेगळे प्रकार आहे. हे सगळंच वेगळं आहे. असं कुठं इतकं निर्माण झाल्या योनी पण त्याच्यामध्ये एकता निर्माण झाली नाही. हा गा एकेची देही काय अनारिसे अवयव नाही, तेवी विचित्र विश्व पाही एकेची एकेची हे. आता मागच्या ओवीत आत्ता आपण पाहिलं की इतके भेद दिसले. त्याच्या सगळ्याच्या ठिकाणी हे जे काही आहे ते सगळी बनावटी एकच आहे. हे मात्र लक्षात ठेव. कारण अनेक दिसत असलं, अनेक भूतमात्रा असली तर ह्या सगळ्या भूतमात्राची बनावट जी अगोदर सांगितली अष्टधा प्रकृती तेच त्याच्यात आहे आणि चैतन्य तेच त्याच्यात आहे. ह्या दृष्टीने सगळीकडे जगतात एकच आहे सगळं. असे कितीतरी दिसत असले तर हे एकच आहे का म्हणायचं. तर जसं आपल्याला देह आहे आणि आपल्या देहाला अवयव किती, जसं 2च हात आहेत पण 2 हात म्हणले की हाताकडं पाहिलं की हा खांदा, हा दंड, हा कोपर, हे ते मधलं काय आहे मधली पोटरी, मनगट किती झाले. एकाच हाताला बोलायला लागलं तर एवढे सगळे नखापर्यंत झालं. बोटाच्या अग्रापर्यंत नखापर्यंत केवढे तरी अवयव. पायाकडं तसंच. मग डोकं, गळा, छाती, पोट, कंबर, मांड्या हे पण किती. इतकी सगळी नावं एकाला देहाला देऊनही सगळ्याला मी आणि माझं असंच म्हणतो का नाही. इतक्या देहाचे त्या ठिकाणी अवयव आहेत पण हे सगळं जसं एकच आहे. मग अर्जुना एवढं लक्षात ठेव की हे सगळं विचित्र विश्व आहे, वेगवेगळ्या प्रकारचं. कारण का तर सगळ्या प्रकार निर्माण केला जगताच्या या सगळ्या प्रकारामध्ये ते सगळे आहेत. कोणाला कितीतरी पाय आहेत, तर कोणाला 6 पाय आहेत, तर कोणाला 4 पाय आहेत, तर कोणाला 2 पाय आहेत, कोणाला तोंड उभं आडवं आहे, तर कोणाला चोच आहे, कितीतरी प्रकार आहेत. म्हणून ह्याला म्हणलं हे विचित्र विश्व. या सगळ्या विश्वाचं कसं आहे तर विचित्रताच आहे. पै उंचा नीचा ढाळिया विषमा वेगळालिया एकाची जेवी झालिया बीजाची या. आता जगत हे जसं ब्रह्म आणि माया या दोघांच्यापासून निर्माण झालं हे सांगितलं आहे. पण हे एकच आहे. म्हणजे जगत हे मिथ्या आहे आणि एकच ब्रह्म आहे हे समजून देण्याकरता आता पुन्हा काही आपल्यापुढं उदाहरणं मांडायला लागली. आता एक उदाहरण असं मांडलं की एखाद्या बियाणापासून झाड होतं. समजा कोय लावली, आंबा आला. आंब्याला मधलं खोड, त्याच्यापुढं असलेल्या अनेक फांद्या, त्याला उपफांद्या, त्याच्या असलेल्या पुढच्या पानापर्यंतच्या डहाळ्या, कितीतरी प्रकार आहेत. जर काही फांद्या वर 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 गेल्या तर काही फांद्या खाली खाली आल्यात. म्हणून मग इतकं सगळं झालं तर एकाच बियापासून झालं आहे का नाही. एका कोईचं एवढं मोठं झाड झालं आणि सगळ्या झाडाच्या अनेक प्रकारचे नावं, याला खोड म्हणा, याला मुळे म्हणा, याला आणखी एक फांदी म्हणा, तिथली दुसरी किती नावं आपण घेतली ते सगळं मिळून एक झाड आहे. आणि संबंधू तोही ऐसा मृतिके घटू लेकू जैसा का पटत्व कापुसा नातू होय.
आता त्यांनी दाखवलं की जरी हे शृंखला वाढत गेली तरी काय झालं, मातीपासून घट निर्माण झाला. आम्ही म्हणू ही मातीचा मुलगा आहे, मातीचा लेक आहे, मातीचा हा मुलगा आहे. दुसरं सांगितलं की कापसापासून सगळे काय वस्त्र तयार झालं, म्हणजे कापसाचा हा नातू आहे. कारण कापसापासून दोरा होतो, दोऱ्यापासून मग सगळं काय आहे पट तयार होतो. मग दोरा मुलगा आहे आणि दोरारूपी मुलाचाही मुलगा आहे, म्हणजे त्याच्यामुळं हा नातू आहे. ही आम्हाला काय होईल, परंपरा सांगता येईल, पण सगळं एकच आहे ना. दोऱ्याशिवाय कापसाशिवाय काही आहे का याच्यामध्ये, घटामध्ये मातीशिवाय काही आहे का. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंध तैसा. आता दुसरी गोष्ट अशी की जसं अनेक लाटा आहेत समुद्राला, लाटा म्हणजे काही दुसरं काही आहे का, समुद्रावरचं पाणीच आहे. मग ह्या सगळ्या समुद्राला ही जी काही लाट आली, ह्याला लाट समुद्राचा मुलगा म्हणा, ही संतती किंवा अनेक प्रकारची मुलंच आहेत. किंवा दुसरं उदाहरण दिलं की सगळं जे काही चराचर निर्माण झाले ते आमच्या संबंधापासून निर्माण झालं, हे तुला आता लक्षात येईल. म्हणोनी वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीच केवळ, तेवी मी गा सकळ संबंधू वावो. तेव्हा हे सगळं कसं लक्षात आण आता, तर जसं अग्नी आणि त्याच्या ज्वाळा ह्या दोन्ही काय आहेत, एकच आहे. म्हणजे ज्वाळा बाहेर आले असले तर तो अग्नीच आहे. अग्नी जसा हातात घेवत नाही तशी ज्वाळा काय घेता येतील का, ज्वाळा तरी धरता येतील का. आणि अग्नीमध्ये जसं प्रकाश तत्व आहे आणि उष्णता तत्व आहे, तसं ज्वाळेमध्ये सुद्धा प्रकाशत्व आहे आणि उष्णता आहे. ही नावं वेगवेगळी जरी दिसत असली तरी हा जो काही आहे अग्नीपासून ज्वाळा हा संबंध जरी म्हणत असला तरी सगळं एकच आहे. म्हणजे तो अग्नीच जसा आहे तसं तेवी मी गा सकळ, मी सगळा. हे संबंध तू काय मिथ्या समज, माझा याच्याशी संबंध आहे. आत्ता जे काही सांगितलं की माझं चराचर हे आमचा संबंध आहे, पण काहीच नाही, ते सगळं मिथ्या आहे. झालेने जगे मी झाके, तरी जगत्व कोण फाके, किळेवरी माणिके लोपिजे काही. आता त्याला उदाहरण दिलं की सगळं जगत झालं आणि जगतानं परमात्मा झाकला. जसं म्हणतात का नाही की विश्वव्यापी माया तिने झाकोळीले छाया, म्हणजे ह्या मायेनं सगळीकडं व्यापलं आणि आपल्या छायेनं परमात्म्याला झाकून टाकलं. तसं जगतानं मला झाकलं. मग जगत कोणी प्रकट केलं, जगताला प्रकट करणारा कोण आहे. याचाच अर्थ प्रकट करण्याकरता त्या जगताने झाकले अशातला भागच होत नाही. दुसरं उदाहरण दिलं की माणिक आहे आणि माणिकावर अनेक प्रकारची चकाकी, म्हणजे ती जी चकाकी आहे त्यामुळं ते माणिक उठून दिसतं. मग चकाकीनं माणिकाला झाकलं असं म्हणावं का. समजा माणिक कळत नसेल तर मोती, मोत्यावरची झळाळी जी असती त्या झळाळीनं मोती झाकला का उलटा चांगल्या तेजवान केला, आकर्षक केला, तर उलटा आकर्षक केला. अलंकारा ते आले तरी सोने पण काही गेले, की कमळ फाकले कमळत्वामुखे. आणि दुसरे दाखवलं की जसे सोन्यापासून अलंकार केले, मग हे अलंकार केले म्हणजे सोनं कुठे गेलं, सोन्याचेच अलंकार आहेत. जसं बाकीचे जसे आता आपण म्हणलो का नाही दोरीवर सर्प हा अध्यास आहे, पण अलंकार आणि सोनं हे अनाध्यास आहे. कारण अलंकार झालं तरी सोनं दिसतंच, किंवा समुद्र आणि लाटा हा सुद्धा अनाध्यासच आहे. म्हणजे अध्यासासारखं वाटतं पण ते वस्तू तर वस्तूच दिसती. अलंकार कसा का असे ना, गळ्यातला असो नाही तर हातातला असो, पण ह्याच्यातलं सोनेपणी उघडंच आहे. तसं हे सगळं जरी सोनेपणा अलंकार झाले तर सोनेपणाला झाकत नाहीत. कमळ काय झालं की त्याचं फुललं सगळं, म्हणजे कमळपणाला काही झाकलं का ते. सांगपा धनंजया अवयविया आच्छादिजे की तया तेच रूप,
आता त्याला उदाहरण दिलं की जे हे आपल्या अंगाला अवयव आहेत, हात पाय आणि आपण हे अवयवी झालं, म्हणजे आपण अवयवी आहेत आणि आपले हे अवयव आहेत. मग अवयवानं ज्या मनुष्याला हे हात दिसायला लागले, पाय दिसायला लागले, त्याचे बाकीच्या शरीराची जी नावं आहेत अवयवाची, म्हणजे मनुष्य झाकला का मनुष्य उलटा आकाराने स्पष्ट झाला. की विरुढलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा, वेचला की आगळा दिसत असे. आता हे उदाहरण थोडंसं काय आहे, आणखीन थोडंसं काय की समजण्यास क्लिष्ट आहे. की दाणा एकच पेरला जातो ज्वारीचा, त्याच्यापासून मग ताट येतं, जोंधळ्याचं ताट आलं म्हणजे ते मोठं मोठं होतं. आणि मग काय झालं, त्याला कणीस आलं. कणिसात किती दाणे आहेत आता, कितीतरी, पण ही एकच दाण्याचं आहे ना हे सगळं. हे अनेक त्या कणिसाला दाणे दिसत असले, सगळे जर मोजून काढले तर अर्धा किलो भरले किंवा किलो भरले, पण एका दाण्यापासून हे सगळं झाले. तेव्हा हे एकच दाणा म्हणायला काय हरकत आहे का, ज्वारीचा एकच आहे. अनेक त्यात दाणे निर्माण झाले असले तर हा एकच एवढा प्रसवलेला आहे. म्हणोनी जग परवते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आघवे मीची. तेव्हा एकंदरीत हे सगळं जग झालं, जगामुळं परमात्मा झाकला. आता जगाला पाहता पाहता परमात्माच कुठं दिसत नाही असं जर म्हणायला लागला आणि एखाद्याला त्या परमात्म्याला पाहायचं आहे अशी जर इच्छा झाली तर म्हणले ह्या जगताला बाजूला काढा आणि मग पहा. ते म्हणले अहो तसं नाही, ह्याच्यासह मी. आता जसं आपण पाहिलं की सोन्यापासून अलंकार झाले, मग अलंकाराला बाजूला करा मग आम्ही सोनं पाहू. पण अलंकार हातात घेतलं म्हणजे सोनंच हातात घेतलं आहे ना, दुसरं काय. हा तू साचो कारा निश्चयाचा खरा, गाठी बांधे वीरा जीवाचिया. तेव्हा या मागच्या श्लोकात झालेलं, आताच्या श्लोकात आलेलं हे सगळं एकच मी, एवढं जे काही आहे त्याला ते सांगतात की आता हे खरं आहे, साचोकारा हेच खरं आहे. आणि ह्याचा तो निश्चय बांध की मीच एक. तुझ्या जीवाच्या ठिकाणी ही खुणगाट कर की आता हे जगत म्हणून जे काही निर्माण झालं, जगतातल्या 84 लक्ष योनी निर्माण झाल्या आणि ते सगळं चर आणि आचर हेही सगळं तुझ्या पुढं दिसत असलं तर हे मीच आहे, माझाच एकट्याच आहे असं समज. अशी एकदा तुझ्या ठिकाणी खुणगाट बांधली मग ती विसरू नकोस. आता त्याची वर्णनं होऊन पुढं होत असलेलं हे की ज्या जगताच्या ठिकाणी हा पुन्हा शरीरधारी निर्माण झाला, त्या शरीरात म्हणजे क्षेत्र नावाचं शरीर निर्माण झालं. त्यात जो काही आता येईल तो क्षेत्रज्ञ हा ह्या मुख्य परमात्म्यापासून दूर कसा झाला हे आता आपल्याला पुढं पाहायचं आहे. पण पहिलं लक्षात ठेव की एकच आहे, दुसरं काही त्या ठिकाणी नाही. असं जर तू लक्षात ठेवलं तर पुढचे किती मांडण्या आल्या तर त्या सगळ्या हे दिसत आहे त्याच्याकडं तो पाहशील. आता मिया मज दाविला शरीरी वेगळाला, गुणी मीची बांधिला ऐसा आवडे. आता पुढचं जे काही आहे विषय मांडायचा आहे त्याची मांडणी केली. मी आहे एकटा पण मी तुला बहु दिसतोय का नाही. उदाहरण मगाचं काय झालं, एकच दाणा पेरला मोठं कणीस आलं, कितीतरी दाणे झाले. तसं माझं हे अनेक झालं. मग इतकं सगळं असताना मग मी गुणामध्ये कसा बांधला गेलो, ह्या गुणाने मला का बांधलं, कसं बांधलं, याविषयी आता यापुढं तुला जे काही मी सांगणार आहे ते लक्ष ठेव. आणि मग त्यानंतर या परिवर्तनात गुणाच्या बंधनानं काय झालं ते तुला लक्षात येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.